चला, प्रश्न पहिला आहे, ICDS अंतर्गत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणते कार्यक्रम राबवले? तर ICDS अंतर्गत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी पूरक पोषण आहार हा कार्यक्रम राबवलेला आहे. ICDS अंतर्गत कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणते कार्यक्रम राबवले? तर पूरक पोषण आहार. हे अशा आपण महत्त्वाचे 20 प्रश्न काय करणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ICDS अंतर्गत अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण कोणत्या घटकावर आधारित असते? ICDS अंतर्गत अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण आरोग्य, पोषण आणि शिक्षण या घटकावर आधारित असते. ICDS अंतर्गत अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण कोणत्या घटकावर आधारित असते? आरोग्य, पोषण आणि शिक्षण. ICDS कायद्यानुसार गर्भवती महिलांना कोणत्या घटकाचा पुरवठा करणे आवश्यक आहे? ICDS कायद्यानुसार लोह आणि फॉलिक ॲसिड अशा गर्भवती महिलांना या घटकाचा पुरवठा करणे आवश्यक आहे. ICDS अंतर्गत गर्भवती महिलांना कोणत्या घटकांचा पुरवठा करणे आवश्यक आहे? तर लोह आणि फॉलिक ॲसिड. TCS द्वारे विचारलेले प्रश्न आहेत बघा. आणि शक्यतो ICDS वरचे जेवढे जे प्रश्न येतात ना तेवढं तुम्ही काय करा, नोट डाऊन करून ठेवा किंवा त्या प्रश्नापुढे IMP करा. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आणि इम्पॉर्टंट असे आहेत, नक्कीच परीक्षेला पडणारे. पेशे हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? तर रॉबर्ट हुक याने काय केले? पेशे हे नाव प्रथम वापरण्यात आणलेला आहे. पेशी म्हणजे सेल. खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही म्हणलेले? कोणतं? भात. अंड्यामधून आपल्याला मिळतं, मटकीमधून, माशामधून, भातामधून प्रथिने भेटत नाहीये. मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत? द्विवार्षिक. मुळा, गाजर, बीट हे द्विवार्षिक वनस्पती आहेत. यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. माता पित्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करतात? DNA. काय करतात? माता पित्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी DNAचा वापर करतात. आत्माराम पांडुरंग तखंडकर यांनी मुंबई प्रार्थना समाजाची स्थापना केव्हा केली? 31 मार्च 1867. IMP प्रश्न आहे. आत्माराम पांडुरंग तखंडकर यांनी 31 मार्च 1867 मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. कधी केली? मुंबई येथे 31 मार्च 1867 मध्ये. TCS द्वारे विचारलेला प्रश्न असणार आहे बघा हा. भारतातील सर्व हलके बुलेट पथक जॅकेट कोणत्या संस्थेने विकसित केले? DRDO. हलके बुलेट ते नीट व्यवस्थित छापले नसल्यामुळे समजा नाही. बुलेट जॅकेटच. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 25 ते 28 मध्ये कशाची तरतूद आहे? कशाची? धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार.
25 ते 28 मध्ये कशाची तरतूद आहे? धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार. DOS म्हणजे काय? कम्प्युटरवर आधारित आहे. हां बरोबर आहे. 2 ते 3 किंवा 10 प्रश्न कम्प्युटरवर आधारित विचारले जातात तुम्हाला. हो बरोबर आहे. DOS म्हणजे काय? तर ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये झालेला आहे बघा हा प्रश्न. डाइस ऑपरेटिंग सिस्टीम हा काय आहे? DOSचा काय आहे? फुल फॉर्म आहे. PDF म्हणजे काय? PDF म्हणजे काय? पोर्टेबल डॉक्युमेंट काय असणार आहे ह्याचं? ऑप्शन क्रमांक 1 हे काय असणार आहे? ह्याचं उत्तर असणार आहे. नंतर पुढीलपैकी सेकंडरी मेमरीचे उदाहरण कोणते आहेत? सेकंडरी मेमरी हार्ड डिस्क, नंतर कॉम्पॅक्ट डिस्क, पेन ड्राईव्ह हे काय आहेत? सेकंडरी मेमरीचे उदाहरण आहेत. हार्ड डिस्क, कॉम्पॅक्ट डिस्क, पेन ड्राईव्ह. नंतर आकर्षक व मनोरंजन सादरीकरण कशासाठी खालीलपैकी काय वापरतात? आकर्षक मनोरंजन सादरीकरणासाठी प्रेझेंटेशन वापरतात. तर हे व्हिडिओ आवडले असतील तुम्हाला, असेच प्रश्न आपण रोज घेणार आहोत. तर तोपर्यंत नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. आणि येणाऱ्या पाठामध्ये आपण बाकीचे प्रश्न तर घेणारच आहोत. तोपर्यंत नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा. आणि व्हिडिओमध्ये काही जर तुम्हाला अडचण येत असेल किंवा समजत नसेल किंवा व्हिडिओ थोडाफार चुकत असेल तर ते देखील कमेंटद्वारे सांगा. तर आपण अजून थोडासा या व्हिडिओमध्ये काहीतरी 100% चेंज करण्याचा प्रयत्न करूया आणि व्हिडिओ छान प्रकारे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत आपण. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नाव.